हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी दिवाळीपूर्वी जर हे वाटप सुरू झालं नाही आणि त्यामध्ये काही सकारात्मक पावलं सरकारने उचलले नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असतानाच ओबीसी संघटनांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडंही घातलं। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एक बैठक बोलावून ओबीसी समाजातील सर्व नेत्यांना सूचित केलं किंवा सांगितलं की तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे। मात्र त्यावर ओबीसी संघटनांचं समाधान झालं नाही आणि ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। आता हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ओबीसी समाजाच्या रक्षणाचा आणि मराठा समाजाला जे देऊ घातलेलं आरक्षण आहे त्यातून आरक्षणाचा प्रश्न सुटतोय की पेटतोय यावर आपल्याला चर्चा करायची आहे। या चर्चेमध्ये आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन जो कोणी विचारात घेतला नाही त्यावर आत्ता आपल्याला चर्चेला सुरुवात करायची, तो म्हणजे जर मोठ्या प्रमाणावर मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा वाटेकरी झाला तर एकूण ओबीसींची जी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातील ती किती वाढणार आहे आणि त्या टक्केवारीच्या आधारे हे आरक्षण पुरेसं आहे का, मग ओबीसीचं आणखीन वेगळं करायचं का आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं करायचं का, असा काही निर्णय भविष्यामध्ये सरकारला घ्यावा लागू शकतो का, या दृष्टीने सुद्धा आत्ताच विचार करण्याची वेळ आलेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण जसं आधी म्हटल्याप्रमाणे ओबीसी समाज आणि मराठा समाजाचं जे आरक्षण आहे विशेषतः कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे जर मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट झाला आणि ती संख्या जर खूप वाढत गेली तर ओबीसी समाजाच्या अतिक्रमणामध्ये एक मोठा वाटेकरी येईल असं ओबीसी समाज आज सांगत आहे। प्रत्यक्षात एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण ओबीसी समाजाला आत्ता दिलेलं आहे ते चुकीचं आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। त्यामुळं मी आधी जे विधान केलेलं आहे त्यावर आत्ता फारशी चर्चा होताना दिसत नाही, परंतु ही मराठ्यांची संख्या ओबीसीमध्ये समाविष्ट जर झाली आणि ओबीसींची एकूण लोकसंख्या विचारात घेतली तर आत्ता दिलेलं आरक्षण आणि जरांगे पाटील म्हणतात तसं किंवा मराठा समाजाचे जे काही अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जे ओबीसी समाजाला 1994 मध्ये दिलेलं आरक्षण आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे। त्याची जर खरंच मोजणी झाली आणि मराठा समाजाचा समावेश झाल्यानंतर ती लोकसंख्या आणखीन वाढली तर मग मोजमाप कसं करायचं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पण तो खूप लांबचा प्रश्न आहे। तुर्तास आपण त्याच्यावर आत्ता फक्त त्या चर्चेला तोंड फोडत आहोत, पण मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि पुढं काय होणार आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी संघटनांनी असं सांगितलं की मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण दिलं जातं आहे त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते खोडून काढला तो आरोप। त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटचा वापर यामुळे केला जातो आहे की ब्रिटिशांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नव्हतं, कारण ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये मराठवाडा कधीच नव्हता, तो निजामाच्याच ताब्यात होता। त्यामुळं आपण निजामाच्या काळातले रेकॉर्ड हैदराबाद गॅजेटच्या आधारे तपासतो आहोत आणि मराठा समाजातील म्हणा किंवा कुणबी ज्यांच्या नोंदी आहे त्यांनाच फक्त आपण त्या प्रमाणपत्राचं वाटप करणार आहोत। त्यामुळं ओबीसी समाजावर यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं स्पष्ट त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं। त्यावेळी काही खाडाखोड झालेले प्रमाणपत्र छगन भुजबळ यांनी दाखवली। अशा पद्धतीने खाडाखोड केलेली प्रमाणपत्र असतील तर प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने घेणारे पण आणि त्यांना वितरित करणारे अधिकारी यांच्यावर पण कारवाई करू असंही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं। सगळ्यात आक्षेपार्ह जी गोष्ट घडली या बैठकीमध्ये की विजय वडेट्टीवारांनी असं तिथं सूर लावला की या सगळ्या निर्णयामुळे ओबीसींचं वाटोळं झालं आणि त्याच्यामध्ये सूर असा होता की मराठा समाजामुळे ओबीसींचं वाटोळं झालं असं ते म्हणत होते। परिस्थिती अशी होती की या निर्णयामुळे वाटोळं झालं असं त्यांना म्हणायचं होतं का, कारण शेवटी जातीय संघर्ष वाढवणे हीच न्यूज यात्राची भूमिका आहे। त्यामुळे असं काही म्हणायचं असेल वडेट्टीवारांना तर ते आपण त्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे। त्यावरही मनोज जरांगे पाटलांनी परत प्रत्युत्तर असं दिलं की 1994 पासून जो JR काढलेला आहे त्यामध्येच मराठा समाजातील जे कुणबी होते त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यामुळे आता दुरुस्त करण्याची वेळ आली ती आम्ही दुरुस्त करत आहोत।
हे आपण सगळ्या गोष्टीच्या मुद्द्यातून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा यामुळे करतो आहोत की ओबीसी समाजाचे नेमके मुद्दे जे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेले आहेत. पहिला मुद्दा आपण जो सांगितला होता तो हैदराबाद गॅजेटचा, दुसरा मुद्दा जो सांगितला होता या निर्णयामुळं जे वाटोळं होणार आहे किंवा नुकसान होणार आहे किंवा वाटेकरी होणार आहे किंवा हा प्रश्न चिघळणार आहे ज्याला काहीही नाव द्या, तर अशा पद्धतीच्या निर्णयामुळे या दोन्ही समाजामध्ये खाली वाटा घेण्यासाठी जी स्पर्धा लागणार आहे त्यातून समाजामध्ये आणखीन संघर्ष बळावण्याची शक्यता आहे. हा एक मुद्दा होता, त्याच्यावर अजूनही काही तोडगा निघाला नाही, आता ते निघण्याची शक्यता दुरापस्त झालेली आहे. मग याशिवाय ओबीसी समाजाने मराठा समाजासाठी जे 25,000 कोटी रुपये दिले त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्यावरही मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या ओबीसी महामंडळाच्या आपण जी समिती नेमलेली आहे त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी त्या सर्व योजना लागू केलेल्या आहेत. याशिवाय या सगळ्या बैठकीमध्ये अनेक संघर्षाचे मुद्दे पुढे आले होते, मात्र त्यातून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही असं आत्ता जरी जाहीर केलं जात असेल तरी ओबीसी संघटनांचा एक असा दावा आहे की विशेषतः मराठा म्हणजे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे त्या बैठकीला उपस्थित नव्हते, कारण त्यांचं म्हणणं असं की या सरकारने हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय काढला त्यामुळे ओबीसी समाजाचं काही नुकसान होत नाही. त्यामुळं आता जे उपस्थित होते अर्थातच त्या सगळ्यांचा हैदराबाद गॅजेटला विरोध आहे आणि ते पुढच्याही काळामध्ये तो विरोध कायम ठेवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला असं बाहेर येऊन सांगितलं म्हणजे आपण मॅनेज झालेलो आहोत असा विषय समाजात मेसेज जाईल का असं सुद्धा त्यांना एक शंका वाटत होती, असाही एक सूर होता. आणि याही पलीकडे जाऊन मॅनेजच्या विषयाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही लोकांचा खरोखरच त्या सगळ्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे असे दोन मतप्रवाह असलेले सगळ्या संघटनांच्या लोकांनी अखेर आपला जो 10 तारखेला मोर्चा काढण्याचा निर्णय आहे तो कायम ठेवला आणि त्यामुळे तो मोर्चा निघणार आहे. आपण आता जी चर्चा करत आहोत की हैदराबाद गॅजेटच्या नंतर आता सातारा गॅजेट आणि त्यानंतर कोल्हापूरचंही गॅजेट लागू करण्याची जी मागणी पुढे येत आहे टप्प्याटप्प्याने, त्यातून मराठा विरुद्ध ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का तो पेटणार आहे हा आपण आत्ता चर्चा करत आहोत. आणि अशा पद्धतीनं जर हे मोर्चे निघत राहिले आणि दोन्ही समाज एकमेकांच्या विरुद्ध आरक्षणाच्या मुद्द्यावरती संघर्ष करत राहते, असं वाटतं की एका बाजूला प्रमाणपत्र मिळत गेले आणि कायदेशीर पद्धतीने जर प्रमाणपत्र मिळाले तर त्यांना ओबीसी आरक्षण नाकारण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामध्ये काही गडबड होत असेल तर त्यावर अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यातूनच हा संघर्ष पुढे वाढत जातो की काय असा एक फार मोठा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाकडे आपल्याला लक्षही ठेवायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष होऊ नये यासाठी काही भूमिका घेता येईल का, ती सरकारने तर घ्यायलाच पाहिजे, परंतु मराठा आणि ओबीसी संघटनांमधील काही सामंजस्य एक समिती स्थापन करण्याची की आत्ता वेळ आलेली आहे का याचासुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण न्यूज यात्राच्या मार्फत हे आवाहन करत आहोत की अशा पद्धतीचं एक दोन्ही बाजूचा संवाद जोपर्यंत होत नाही आणि समन्वय होत नाही तोपर्यंत यातून काही तोडगा निघणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे हा संघर्ष जास्त चिघळू नये आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडू नये. आता याच्यामध्ये काही राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या आपण मुद्दाम चर्चा केली नाही, मला जाताना मुद्दाम सांगायचं आहे, कारण शेवटी राजकीय चर्चा करताना आपल्याला काही गोष्टी कठोरपणे बोलाव्या लागणार आहेत. तर त्या आपण इतर वेळी आपण नक्कीच बोलणार आहोत, कारण हे सगळं आंदोलन ज्यावेळेस पुढं जाईल त्यावेळेससुद्धा आपल्याला या विषयावर भाष्य करायचं आहे. आणि त्यावेळी आपण नेमकं राजकारणासाठी जर या सगळ्या निर्णयाचा फायदा घेतला जात असेल, कोणी त्याचा राजकीय वापर करत असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण राजकीय स्वरूपाच्या भूमिका काय आहेत आणि त्या बाबतीतले जी काही विधान आहे त्यावेळेस आपण ठामपणे करू. त्या चर्चेमध्ये आपण इतर काही महत्त्वाच्या लोकांना पण सहभागी करून घेऊ. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.